कोल्हापूर शहरातल्या कळंबा परिसरामध्ये जिलेटिनच्या स्फोटानं एक बंगला उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। हा बंगला बंद होता। सलग 10 स्फोटांमुळे परिसर हादरून गेला। शेजारच्या 3 घरांचंही मोठं नुकसान झालं। मिळकतीच्या वादातून हा स्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। स्फोटापूर्वी 3 संशयित तरुण बंगल्यातून बाहेर पडल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलेला आहे। कोल्हापूर शहरातल्या कळंब्याजवळ असणाऱ्या सुर्वेनगर परिसरामध्ये काल रात्री काही अज्ञात लोकांनी एक घर उडवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। जिलेटिन सदृश्य कांड्या वापरून एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव जो आहे तो समोर आलेला आहे आणि मी त्याच घरामध्ये सध्या उभा आहे आणि ह्या घराची परिस्थिती माझ्या समोर आपण सगळे पाहताय। जवळपास 8 ते 9 स्फोट जे आहेत ते या जिलेटिन कांड्यांच्या द्वारे करण्यात आले आणि यामध्ये मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं आपण पाहतोय। बाजूला जर आपण बघितलं तर याच घराची दुसरी भिंत आहे आणि ती भिंत देखील या जिलेटिनच्या स्फोटानं पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। आपण हा भिंतीचा बाहेरचा भाग पाहतोय। बंद घर होतं। 1 वर्षापूर्वी या घरामध्ये एक महिला राहत होती आणि तिचं निधन झाल्यानंतर घरामध्ये कोणी नव्हतं। बंद घर असल्यामुळं त्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या वादातून हा त्या ठिकाणी घटना झाली असावी असा संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की बाजूला आपण बघितलं तर या घराच्या बाजूच्या घराच्या खिडक्यांच्या काचा देखील पूर्णपणे तुटलेल्या आहेत। शिवाय या घराच्या भिंतींचा जो स्फोट झालेला आहे त्याची माती देखील तिकडं जाऊन त्या घरावरती पडल्याचं आपल्याला दिसतं। या बाजूला देखील दुसरं एक घर आहे, त्या घरामध्ये देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। बाजूच्या खिडक्यांच्या काचा देखील त्या फुटल्याचं दिसतंय। त्यामुळं हे घर जे आहे ते कोणी नेमकं लक्ष केलं, कोण या सगळ्यामध्ये आहे आणि 3 जण खरं तर प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाल्यानंतर 3 लोक या संपूर्ण घराच्या परिसरातून बाहेर येताना दिसल्याचं सध्या सांगितलं जातंय। मात्र यामध्ये कोण नेमका असणार आहे, या कोणाकोणाचा नेमका हात असणार आहे हे देखील आता पोलीस तपासात समोर येईलच। मात्र आज या संदर्भातली काय नेमकी माहिती येते, पोलीस अधिकारी या संदर्भातली काय माहिती देतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, कळंबा, कोल्हापूर।